75 टॉपिक संपवायचे आहेत, एका दिवसात रिव्हाइज करायचंय. 11वीचा सिलेबस 12वीचा सिलेबस मिळून बोलतोय मी. मग अशा वेळेस प्रत्येक टॉपिक जर रिव्हाइज करायला बसलो आपण, एक एक तास वेळ देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. मग हे जाणून मी तुम्हाला आज शिकवणार आहे की कुठलाही टॉपिक कमी वेळेत कसा संपवायचा आहे. एक लक्षात घ्या, या वर्षीची आपली एक टॅगलाईन आहे. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट बोललोय की एकही प्रश्न सॉल्व्ह न करता, एकही एमसीक्यू ची प्रॅक्टिस न करता सगळ्या एमसीक्यू तुम्हाला जमल्या पाहिजेत. शक्य नाही असं वाटत, शक्य आहे आणि मी पहिल्यांदाच तुमच्याकडून करून घेणार आहे. माझी पहिली रिक्वायरमेंट आहे की इथून पुढं न्यूमेरिकल सॉल्व्हिंग करत बसू नका लास्ट मोमेंटला. जर 1-2 दिवसात परीक्षा आली असेल तर रिव्हिजन केली पाहिजे. कशी करायची शिकवतो मी. ओके, मला एक सांगा, मोल कन्सेप्ट पहिला टॉपिक. चला, पहिला टॉपिक 10 मिनिटापेक्षा कमी वेळेत कसा रिवाइज करायचा सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला आले पाहिजेत नंबर ऑफ मोल्स. आणि नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय रे? गिवन मास अपॉन मोलार मास. आपण एक काम करूया, CH4 उदाहरण घेऊया, मिथेन. बरं, मिथेनचं गिवन मास दिलंय. ओके, त्याचा मोलार मास थोडा माहिती आहे. डिवाइड करा, नंबर ऑफ मोल्स मिळाले. नंबर ऑफ मोल्सला अवॅगॅड्रोज नंबर न मल्टिप्लाय करा, नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळणार. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्सला 5 न मल्टिप्लाय करा, नंबर ऑफ ऍटम्स मिळणार. कारण बघा ना, मिथेन मध्ये कार्बनचा 1 ऍटम आहे, हायड्रोजनचे 4 ऍटम आहेत, टोटल 5 ऍटम आहेत. पण जर मला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे असतील तर जे तुमचे मॉलिक्यूल आहेत त्याला कशाने मल्टिप्लाय करणार? मी तुम्हाला सांगतो, कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, एका हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 4 हायड्रोजन मध्ये 4 इलेक्ट्रॉन. 10 न मल्टिप्लाय करा ना. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे जरा बघूया रे. कॅल्शियम कार्बोनेट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? कॅल्शियम मध्ये 20 इलेक्ट्रॉन असतात, लक्षात घ्या. कार्बन मध्ये 6 इलेक्ट्रॉन. तुम्ही जर 12 असतील, 12 ना, तो ऍटॉमिक मास नंबर आहे 12. ठीक आहे, तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असते, लक्षात घ्या. समजून घ्या, हे बरोबर आहे. आता ऑक्सिजन कडे किती आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे झाले 24, मग हे झाले 50. काय झाले सांगा? 50. हे लक्षात घ्या. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. बस, काय पाहिजे तुम्हाला? लक्षात घ्या, काय पाहिजे तुम्हाला? टॉपिकच क्लिअर झाला रे. पहिला टॉपिकच क्लिअर झालाय. एवढेच प्रश्न, याच्यापेक्षा जास्त काय परीक्षेत येऊ शकत नाही. न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची गरज नाही. पण थांबा ना, मिथेन. मिथेन बरोबर तुम्हाला युरिया दिसेल, युरिया बरोबर ग्लुकोज, ग्लुकोज बरोबर शुगर, शुगर बरोबर कॉस्टिक सोडा. इथं लिहितो मी कॉस्टिक सोडा. त्याच्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. सल्फ्युरिक ऍसिडचं मोलार मास 98, कॉस्टिक सोडा NaOH 40, शुगर 342, ग्लुकोज 180, युरिया 60, हे 16, कार्बन डायऑक्साइड 44 बरोबर ना? कार्बन डायऑक्साइड 44. ऍटॉमिक मास नंबर तिथे घेतला पाहिजे. मग मुद्दा काय? हे सगळं मला येतंय, माझा टॉपिकच रिवाइज झाला रे बाळांनो. 99% क्वेश्चन येत असणार आहे. पण थांबा ना, पहिल्या टॉपिक मध्ये लॉज आहेत ना. ओके, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन? स्टेटमेंट अख्खं देतील, कोणता लॉ आहे असं विचारतील. ओके, बरं थांबा, मी आता सांगतो. एवढं आपण रिवाइज केलं, फॉर्म्युले रिवाइज केले. आता न्यूमेरिकल्स बघा ना, काय विचारलंय? नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम म्हणलंय प्रेझेंट इन युरिया. आता ऐका, युरियाचं जे स्ट्रक्चर आहे ते असं असतं, कार्बन, ऑक्सिजन आणि NH2. स्टेप 1, गिवन मासला मोलार मासनं डिवाइड करा, नंबर ऑफ मोल्स मिळतील. अवॅगॅड्रोज नंबर न मल्टिप्लाय करा, मॉलिक्युल्स मिळतील. त्याला 4 न मल्टिप्लाय करा, मग हायड्रोजन ऍटम मिळतील. तर हायड्रोजन ऍटम विचारलंय, इकडे 2 2 4 हायड्रोजन आहेत, 4 न मल्टिप्लाय करा. बर, दुसरं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन. अरे बघा ना, 5 मे 26 मे, शिफ्ट वेगळे आहेत, व्हॅल्यूज तेच आहेत, सबस्टन्स पण तोच आहे. नंबर ऑफ मोल्स काढा, अवॅगॅड्रोज मल्टिप्लाय करा, मॉलिक्युल्स मिळतील. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेत, मिथेन मगाशीच बघितलं होतं, 10 न मल्टिप्लाय करावं लागेल इथं. गिवन मास डिवाइड बाय मोलार मास इंटू अवॅगॅड्रोज नंबर, नंबर ऑफ मॉलिक्युल आले, तर 10 न मल्टिप्लाय करा, इलेक्ट्रॉन मिळणार. दुसरी गोष्ट, व्हॉल्यूम. आता हे काय प्रकार आहे? व्हॉल्यूम टीबी स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला ते सांगतो. मग नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला तुम्हाला आला पाहिजे. व्हॉल्यूम ऍट STP दिला असेल तर त्याला 22.4 न डिवाइड केलं तर लिटर मध्ये मिळेल, 22,400 ने डिवाइड केलं तर मिली मध्ये मिळेल. अरे झाला रे टॉपिक, झाला. नाहीये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तुम्ही समजून घ्या, हे केलंय तुम्ही, तुम्हाला हे आलं पाहिजे. या गोष्टी म्हणजे आता कुठल्याही टॉपिकचे फॉर्म्युले आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. आणि फिजिक्स मध्ये अगोदर जेवढं केलंय, अगोदर जेवढे MCQ सोडवलेत, अगोदर जेवढे टॉपिक क्लिअर केलेत तेवढंच करा. माझं फिजिक्सचं म्हणणं आहे की 24 टॉपिक आहेत,
24 पैकी 12 परफेक्ट करा, दी परफेक्ट एकदम बेस्ट म्हणूया आपण, तरी 30-35 अटेम्प्ट होईल, तो ग्रेट अटेम्प्ट आहे. पण 11वीचे एरर अनालिसिस, ठीक आहे, वेक्टर, इलेक्ट्रोस्टॅटिक, सेमी कंडक्टर, हे 11वीचे टॉपिक सोपे आहेत, ते करा. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय, कुठलाही टॉपिक किती वेळ झाला रे आपल्याला? 6 मिनिटं झालेत आय थिंक, बरोबर. 5 मिनिटं झालेत, 5 मिनिटात आपण रिवाइज केले, लक्षात घ्या. आता बघा काय विचारलंय, नंबर ऑफ मिलीमोल्स. अरे मोल्स विचारलंय, फक्त मिली मध्ये विचारलंय. मोलचं मिली करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. मिलीमोलचं मोल करताना 10⁻³ मग मोलचं मिली करताना 10⁻+3. ओके. पोटॅशियम क्लोरेट, ह्या पहिल्या टॉपिक मध्ये पोटॅशियम क्लोरेटच्या रिएक्शन्स आहेत, सांगतो. पोटॅशियम क्लोरेटची मी 10वीतली रिएक्शन लिहायला लागलो. कॅटलिस्ट वापरतात MnO2, डिकम्पोजिशन होऊन KCl प्लस O2 तयार होतं. 3 न मल्टिप्लाय करा, 2 न मल्टिप्लाय करा, 2 न, याचं मोलार मास 122.5 आहे, त्याला 2 न मल्टिप्लाय करा. याचं मोलार 74.5, त्याला 2 न मल्टिप्लाय करा. याचा व्हॉल्यूम 22.4 लिटर असतो, त्याला 3 न मल्टिप्लाय करा. STP कंडिशन. याचा अर्थ जर मी एवढे ग्रॅम पोटॅशियम क्लोराईडचं डिकम्पोजिशन केलं तर एवढं ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड तयार होतं आणि एवढे 67.2 लिटर ऑक्सिजन जनरेट होतो. आता ते तुम्हाला या तिघांपैकी कुठली तरी एक व्हॅल्यू देतील आणि दुसरी विचारतील, शोधा ते न्यूमेरिकल्स. एकदा बघून घ्या, वाटल्यास बघून घ्या, पण सांगू का, एक 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागतील. मग कुठलाही टॉपिक तुम्ही 10-15 मिनिटातच रिवाइज करा, जो तुम्ही अगोदर केलाय तो. जो अगोदर केलेला नाहीये तो आता करत बसायची वेळ नाहीये, हे लक्षात घ्या. ते आता करत बसायची वेळ नाहीये बाळांनो, लक्षात घ्या, बिलकुल नाहीये. सांगतो, पर्सेंटेज बाय मास, आता मी इथं स्टार करून ठेवतो. पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, अजून काय, मोलॅलिटी, मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन सुद्धा माहिती आहे मला. नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी असतं का रे? या गोष्टी करा. हे सगळ्या टर्म्स तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनचे आहेत आणि हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला आयोनिक इक्विलिब्रियामध्ये पण लागणार आहे. कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्स तुम्हाला सोल्युशन मध्ये पण लागणार आहे. होय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन इलेक्ट्रोकेमिस्ट्री पण लागणार आहे तुम्हाला. मोलार हे तसं युनिट आहे, कॅपिटल एम, मोल्स पर DM³, हे लक्षात घ्या. बर इझी टॉपिक्स आहेत, पटकन रिवाइज करायचं आहे. आता हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही टॉपिक मध्ये, अरे हा काय राहिला, ओके, समजून घ्या. एक आयसोटोप दिले 2, ऍव्हरेज ऍटॉमिक मास पण दिलंय. ऍक्च्युली ऍव्हरेज ऍटॉमिक मास काढताना डिवाइड बाय 100 घ्यायचंय. याचं पर्सेंटेज X आहे मानूया आपण. मग याचं पर्सेंटेज काढताना मला 100 मायनस X घेतलं पाहिजे. सॉल्व्ह करून X ची व्हॅल्यू काढायची. हे सुद्धा पुस्तकातलं सॉल्ड आहे, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला असं नाही का बोललो, गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. कोणता लॉ आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणता लॉ आहे असं विचारलंय. मग एक काम करूया का रे बाळांनो, एक स्ट्रॅटेजी फिक्स करूया का आपली? कोणती स्ट्रॅटेजी? चला 8 मिनिटं झालेत, आता 1.5 मिनिटात तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. काय? कुठलाही टॉपिक असू दे, टेक्स्टबुक पहिल्यांदा ओपन करा. ओके, टेक्स्ट बुक ओपन करा. त्या टेक्स्टबुक मधले जेवढे प्रॉब्लेम्स न्यूमेरिकल दिसतील त्यावरून तुम्ही फॉर्म्युले करा. बरं, कुठल्या टॉपिक जे तुम्ही केलेत तेच बरं का, लक्षात घ्या. फॉर्म्युले रिवाइज करा. फॉर्म्युले रिवाइज करत असताना टिपिकल एखादं न्यूमेरिकल तुम्ही अगोदर सॉल्व्ह करताना हिंट कोण ठेवलं होतं ते रिवाइज करा. बस ना, बाकी काय पाहिजे आपल्याला? एवढंच पाहिजे. तर पण सर मॅथ्स कसं करायचं? मॅथ्सला कसं करू 10 मिनिटात? नाही होणार मॅथ्स 10 मिनिटात. एओडीकडे जावा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सगळे बघा. तुम्हाला सांगतो, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूची पण न्यूमेरिकल परीक्षेत आलेत, लक्षात घ्या. सरळ सरळ तुम्हाला सांगतो, डेरिव्हेटिव्ह मध्ये ना, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये फायची व्हॅल्यू दिले. ओके, आणि EMF विचारलाय, ते सुद्धा फिजिक्स मध्ये पण आहे. dφ/dt EMF. तुम्हाला सांगू का, सोपे प्रश्न आहेत. तुम्ही फक्त एक काम करा, की मॅथ्स म्हणलं की अॅक्युरेसीवर काम करा आणि अॅक्युरेसी तुमची वाढणार आहे जर तुम्ही शांत असाल तर. जस्ट एक एक्झाम्पल देतो, एकच मिनिट तुमचा वेळ घेतो, जस्ट एक एक्झाम्पल देतो. मी तुम्हाला सांगतो, माझं लाईव्ह सेशन सुरू होतं 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे आणि लाईव्ह सेशन मध्ये बोटचं स्पेलिंग मी लिहू का रे, बोट असं नुसतं, बॉट, ठीक आहे, समजून घ्या. टॅग म्हणूया आपण. म्हणजे काय व्हायला लागलं माहितीये का, आपल्याकडं एक 100 to 150 लाईव्ह सेशनला मुलं असतात, ऍव्हरेजली असतात, एवढं लक्षात घ्या. ओके, पण त्या दिवशी काय झालं, अचानकच तो 400+ कडं 800 नंतर 600 हे व्हॅरी व्हायला लागले. मग मुलांचे मेसेज यायला लागले, सर लाईव्ह स्ट्रीम एंड करा, बोट अटॅक होतोय, सबस्क्रायबर व्हॅरी होत आहेत, फेक व्ह्यूज आलेत, युट्यूब ऍक्शन घेऊ शकतं, चॅनल बंद होऊ शकतं. अरे, हे ऐकल्यानंतर माझ्या चुका व्हायला सुरुवात झाली, कॅल्क्युलेशन व्हायला चुकायला लागलं, साध्या साध्या व्हॅल्यूज राहायला लागल्या.
पुन्हा चुका भयंकर व्हायला लागल्या. तुम्हाला सांगतोय माझ्या बाबतीत ते घडलं ना. मी कितीही स्वतःला शांत शांत आता नाही आता शांत शांत पण मेसेज दिसला की डिस्टर्बन्स होत होतं, लक्षात घ्या. कारण मुलं म्हणत होती ना सर लाईव्ह स्ट्रीम बंद करून पुन्हा एंड करून चालू करा वगैरे असं तसं भरपूर चाललं होतं, लक्षात घ्या. मग मला काय म्हणायचंय, अॅक्युरेसी कशावर डिपेंड आहे सांगा आता. अॅक्युरेसी कशावर डिपेंड आहे, चला फॉर्म्युला तयार करूया अॅक्युरेसीचा. Accuracy is directly proportional to concentration आणि concentration is inversely proportional to distraction. ओके. किंवा ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग जास्त कमी नाही 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 आता ठीक आहे, बरोबर आहे की बरोबर आहे. ओव्हर थिंकिंग कमी, मला वाटलं फॉर्म्युला चुकला की काय. बरं जाऊ दे, महत्वाचा मुद्दा सांगायचा सांगितला मी तुम्हाला. पटपट पटापट रिवाइज केलं पाहिजे. होय. आणि सगळ्यात महत्वाचं, कंटाळा आला रेस्ट घ्या, थोडीच घ्या, पॉवर नॅप घ्या, 10-15 मिनिटं रेस्ट घ्या, उठा, पुन्हा रिवाइज करा. संध्याकाळी मात्र विनाकारण जागरण करायचं नाहीये, वेळेवर झोपायचंय, पहाटे उठायचंय, लवकर उठायचंय. पहाटेचा अभ्यास कधीही चांगला, लक्षात घ्या. ओके, मग चला बाळांनो, ऑल द बेस्ट तुम्हाला. पेपर तुम्ही फोडून बाहेर येणार आहे. लक्षात घ्या, पेपर तुम्हाला सोपाच गेलेला असणार आहे. अगोदरच मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतोय. होय, मी मॅनिफेस्ट करतोय तुमचा चांगला रिझल्ट. मी बघतोय की माझ्या हॉस्टेलची मुलं, आता त्यांचे चेहरे माझ्यासमोर आहेत ना, माझ्या हॉस्टेलची मुलं येत आहेत, पेढे घेऊन येत आहेत. चांगलं कॉलेज त्यांना मिळालंय, वैभवला सीओईपी मिळालेलं आहे, कदमला बेस्ट कॉलेज मिळालंय, नेव्हीत पण सिलेक्शन झालंय, त्याचे ते कॅप बघतोय मी. हे सगळं मी इमॅजिन करतोय. करतायत ती मुलं, अभ्यास करतायत, कष्ट घेतायत. पण सांगू का, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना, ती गोष्ट आहे बाळांनो. तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करा, चांगलं राहा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश आहे आपलं. ऑल द बेस्ट.